थांब जरा. देऊ का थोडं पाणी देऊ अजून? नाही घेतला आता. घेतलं बाबा. अरे काही लाज लज्जा शरम काही आहे की नाही तुला? अरे हेच धंदे चालू असतात तुझे. काय झालं? परत सापडला का? अरे जनावर जन्माला घातलेस तू जनावर. अरे काय भाद्रपद महिन्यात झालायस का? बाबा अरे कसं समजावू याला? अरे देवा, कंटाळले मी, कंटाळले याला आणि याच्या या घाणेरड्या व्यसनाला. अरे थोडी तरी लाज लज्जा शरम बाळग. म्हणजे परत पकडला? नाही तर काय. रेड हँड. आई आई आवाज कमी कर आवाज. आणि ते कानाची मशीन लाव. तू मित्र आहे त्याचा? मग जरा समजून सांग ना त्याला काहीतरी. आता मी काय समजवणार काका. इंडियन, फॉरेनर, निग्रो, रशियन, ॲनिमल, एक पण साईड सोडत नाही तो. सारखा भिडलेला असतो. बघा बघा पोराची ख्याती किती पंचक्रोशीत पसरली आहे ती. उद्या माझं भगत आडनाव बदलून लोक भोक उडके ठेवतील. हो ना. काय हो ना? नाही नाही नाही. लहानपणी नागडा होऊन आरशासमोर तासन तास उभा राहायचं ना, तेव्हाच माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण घरात उभ्या अँटिनाचा टीव्ही आणलाय. कोणाचा अँटिना दुष्या? देवान दिलाय आपल्याला अँटिना. देवान दिलाय टीव्ही. बघा कोणाचा अँटिना. तो मित्र आहे त्याचा. मित्रानं मित्र बिघडतो. तू पण असेच पिक्चर बघतो का रे? नाही नाही मी नाही. आता लग्न झाल्यापासून सोडून दिलंय. मी कधीची सांगतेय, पण माझं ऐकाल तर ना. लग्न हाच उपाय आहे यावर. म्हणजे त्याची पण सोय होईल. आणि कसं आहे माहितीये, तसं त्याला पण बरं आणि तुम्ही पण मोकळे. खरंय, म्हणून म्हणते त्याचं लग्न लावून टाका, निदान सुधारेल तरी. लग्न? कोणाचं लग्न? माझं. परत का बस रे. विचारता कोणाचं लग्न कोणा? अरे या वयात काय आम्ही लग्न करणार आहे काय? तुझं लग्न करायचंय. मी काय अनुप जलोट आहे काय? या गोष्ट लक्षात ठेव. कोंबडा जर बाग द्यायला लागला ना की त्याला कुऱ्हाड्यात कोंबायचं असतं. नाही तर मग तो रात्रभर फडफड 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 करत असतो. लावून टाकू लग्न यायचं फिक्स. अहो मग काळजी कशाला करताय? आहे ना मुलगी. काकू मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल. अरे हा, तुझ्या गावाकडची पोरगी. काय नाव काय तिचं? कामाक्षी. गावाकडची. मी नाही करणार गावंड्या मुलीसोबत लग्न. चल. अरे चालेल, काय नाही होत. हे बघ, बंगला असून दे नाही तर झोपडी, दरवाजा सारखाच असतो. ओ तुम्ही थांबा जरा. अरे ही रात्री पण थांबतच असते. तुम्हाला काही कळतं का? कुठे काय बोलायचं, कधी बोलायचं ते? अहो भाऊजी, मुलगी गावची असली ना तरी गावंढळ नाहीये. मी नाही. पुण्यात शिक्षण झालंय तिचं आणि MA लिटरेचर आहे. बघ केवढी शिकली आहे ते. अरे वा. सगळं शिकवेल तुला पद्धतशीर. थांबा, तुम्हाला व्हॉट्सअप केलाय बघा. काय निघत नाही? निघाला. व्हॉट्सअपचाच फोल्डर उघड, नाही तर उघडशील दुसरं कुठलं तरी. कल्याणी, काय नाव सांगितलं हिचं? कामाक्षी. कामाक्षी. बाबा, कामाक्षीचा अर्थ काय हो? आपलं बसा तुम्ही, येतो मी. काका मीच समजवतो. बाबा पण मी. भाऊजी, कामाक्षी कविता खूप छान करते आणि लिहिते देखील. स्वप्नातल्या माझ्या सख्या, कोणते तुझे गाव, कसे तुझे रंगरूप, काही तुझे नाव. शांता शेळकेंची कविता आली ओठावर याला पाहून. ए मीने, कवी असेल का ग हा? बघू बर. कवी हा तर मला बोका दिसतोय. गब्बस, किती शांत वाटतंय बघ ना. हा आवरट दिसतोय तोंडावरून. अनुभवावरून सांगते मी. सरक बाजूला.
बाबा कवी वाटतोय ना हा? वय निसर्ग कवी वाटतोय. मला आवडला. चांगला नोकरीवाला जावई मिळणं हे महत्वाचं. वय निरागस, निखळ, नितळ, अगदी फुलापानांच्या कवितेसारखा. कुठल्या कवी संमेलनातला असेल हा फोटो? लब्बाड. तासनतास अनोख्या असुरी आनंदात बुडालेला चंदू आणि कवी मनाची कामाक्षी. देवाने नेमक्या जोड्या जुळवल्या की रिकाम्या जागा भरल्या हे त्याचं त्यालाच माहीत. शेवटी जुळायचं तिथंच जुळतं. जोड्या वरूनच जुळून येतात. लग्न तर झालं आणि वराड पोहोचलं मुंबईला. आता बघूया पुढे काय होतंय ते.